पुढे. एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त परंडा आगारात उत्साहात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. परंडा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी 78व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 14 जुलै 2026 रोजी राज्यभरात एकाच वेळी भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे या संकल्पनेतून राज्यातील बसस्थानके, आगार डेपो आणि विभागीय कार्यालय परिसरातील सुमारे 1000 ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या राज्यव्यापी हरित मोहिमेचा एक भाग म्हणून परंडा एसटी आगारातही वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती या अभंगाचा संदेश समोर ठेवत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली आणि अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी नगरसेवक मतीन जिनिरी, नगरसेवक वाजिद दाखनी आणि फारुख शेख राजधानीवाले यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना परंडा आगार प्रमुख रामचंद्र शिंदे यांनी वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाने आपल्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक प्रिया गंगावणे मॅडम, वाहतूक नियंत्रक बालाजी अलबत्ते, संजय कदम, जुल्फिकार जिनेरी, जावेद शेख, रंगनाथ कदम, दीपक चैतन्य, नवनाथ नलवडे, अंकुश दुर्वे, प्रभाकर थिटे, रामलीग शिवलकर तसेच पत्रकार फारुख शेख, पत्रकार विजय मेहर, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. एक झाड लावू, पर्यावरण वाचवू हा संदेश देत वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यात आली. राज्यभरात राबविण्यात आलेल्या या हरित अभियानामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.